तर राम राम मंडळी मित्रांनो, प्लीज 2 मिनिटं आपल्या आवाजाकडे लक्ष द्या मित्रांनो. आमचं गाव लोहगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो, परवा दिवशी आमचे गावचे रामेश्वर भाऊ फडे यांचे मिसेस म्हणजे मथुराताई फडे यांनी मित्रांनो परवा दिवशी दिनांक 7/11/2025 रोजी मित्रांनो त्यांच्या वावराच्या शेजारी मित्रांनो इतका मोठा वाघ बघितलेला आहे. काय मित्रांनो, खूप मोठा वाघ आहे मित्रांनो. त्याच्यासोबत स्वतः 2 पिल्लं पण आहे. काय त्याच्यासोबत 2 पिल्लं पण आहे मित्रांनो. जसं एवढं आहे मित्रांनो, जसं आपण जेवढं वाघाला भेटू वाघ पण आपल्याला तेवढा भेटू. पण मित्रांनो, मनुष्य ज्यादा पटीनं वाघाला भेटतो म्हणजे भेटतोच, बरोबर आहे की नाही. सर्वांना कळकळीची विनंती राहील की सर्व आता कापूस वेचायच्या जोममध्ये आहे की बा कापूस काढून घेऊन गावाला रान मोकळं करू. या हिशोबाने तुम्ही आता कापूस वेचायला जात आहे. पण सर्वांना कळकळीची विनंती राहील बा की आज रविवार आहे. काय आज रविवार आहे. कोणीही लहान मुलांना लहान बाळांना आपल्या वावरामध्ये कापूस वेचायला नेऊ नका की बंट्या चल तुला पेन्सिल होईल, बंट्या चल तुला शॉर्पनर होईल, बंट्या चल तुला 2 वाला पेन होईल. त्या बंट्याला पेनच्या आशाला लावतात, बंट्याला गमवून बसतात. सर्वांना कळकळीची विनंती राहील, लहान मुलांना कोणीही कापूस वेचायला वावरामध्ये नेऊ नका. वाघ ज्यादातर मोठ्या माणसावर नाही पण ज्यादातर लहान मुलांवरच ज्यादा हमला करतो. कारण आपण जगात बघतोय की किती सगळे असे किस्से होऊ राहिले, बरोबर नाही. एक जळगावचं झालं, एक दुसरीकडलं पण झालेलं आहे, गंगापूरकडे झालेलं आहे. सर्वांना कळकळीची विनंती राहील, लहान मुलांना कोणीही वावरामध्ये कापसाला नेऊ नका. व्हिडिओ आवडला तर लाईक बिक नका करू, व्हिडिओला फक्त शेअर करा. आमचं गाव लोहगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.